नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज पुन्हा आपण रत्नागिरी शहराच्या सफरीवर आहोत। मागच्या काही भागांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला रत्नागिरी शहरात घेऊन आलोय आणि ह्यावेळी रत्नागिरी शहराच्या आतून म्हणजे लोकांच्या एकंदरीत मागणीप्रमाणे बाजारातून न्यायचा माझा प्रयत्न असेल। ट्रॅफिक फार कमी आहे, आज रविवार आहे आणि बाजारही तसा बंद आहे, त्यामुळे हे शक्य होईल। अदरवाईज इतर दिवशी इथून जाणं खूपच डिफिकल्ट असतं, त्यामुळे मी टाळत होतो। आज तुम्ही बघताय आज रविवार आहे आणि त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील बरीच दुकानं तुम्हाला बंद दिसत आहेत आणि त्यामुळेच ट्रॅफिकही कमी आहे। 3:30 वाजलेत दुपारचे आणि त्यामुळे ही गाडी आत घेणं मला शक्य झालंय। अदरवाईज इथे एवढं गर्दी असते, एवढी ट्रॅफिक असते की 4 व्हीलर जाते, त्याबद्दल काही वाद नाही, पण सतत बघत आत गाडी घ्यावी लागते, तो एक इश्यू असतो। त्यामुळे मी टाळत होतो बरेच दिवस, पण म्हटलं आज जरा चांगला मुहूर्त आहे। समोर राधाकृष्ण मंदिर आहे आणि हे फेमस कानिफनाथ रसवंती गृह रत्नागिरीचं, तर खूप वेळाने इथे आपल्याला आतमध्ये थोडीशी ट्रॅफिक दिसतीये। हा पूर्वीचा भिडे उपारगृह भाग, ते भिडे उपारगृह होतं पूर्वी। आता हा रस्ता थोडा बंद केलाय, मे बी काहीतरी काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे। आणि इथे गाड्या आहेत मागे। हे बघा, भिडे उपारगृह नवीन सुरू झालं आता। जुनं जे होतं ते रिनोव्हेट केलं आणि पुन्हा इथे नवीन सुरू झालं। आणि समाधान ज्यूस सेंटर, रेखा नॉवेल्टी, सगळी जुनी दुकानं रत्नागिरीतली आजही चालू आहे। रत्नागिरीचं पोस्ट ऑफिस, विशेष रिक्वेस्ट होती काही लोकांची जे परदेशामध्ये आहेत त्यांची, विशेषतः जे माझे रत्नागिरीचे ब्लॉग पाहत असतात, रत्नागिरी पाहत असतात माझ्या कॅमेऱ्यातून आणि गेली अनेक वर्षे ते रत्नागिरीत आले नाही आहेत। काही लोक रत्नागिरीत राहून गेली आहेत आणि त्यांना काही कारणांमुळे रत्नागिरीत यायला मिळालं नाही पुन्हा। अशा लोकांची रिक्वेस्ट असते की रत्नागिरी दाखवा, तर म्हटलं चला आज या भागात काहीतरी वेगळा रूट घेऊ आपण। इथे आपण सावरकर चौकात आलो आता आपण, जुनी तांबट आळी तो भाग, आणि आता इथून पुढे हे पतित पावन मंदिर आणि अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ रत्नागिरी यांचा एक मोठा बोर्ड तिथे आहे। माझ्या उजव्या हाताला प्रसिद्ध असं पतित पावन मंदिर आहे। हे सर्वांसाठी खुलं असलेलं त्या काळातलं मंदिर आणि इथली प्रसिद्ध अशी शाळा, हायस्कूल, फाटक हायस्कूल, हे पण इथेच आहे या भागामध्ये। हे फाटक हायस्कूल इकडे। बाकी आता खूप प्रगती झाली आहे। प्रगती म्हणण्यापेक्षा प्रगती म्हणता येईल का त्याला, इमारती उभे राहणे म्हणजे प्रगती नव्हे, पण त्या अर्थाने इथला विकास झालाय। बऱ्याच अभ्यंकर प्राथमिक शाळा, बऱ्याच इमारती रिनोव्हेट झाल्यात, मोठ्या आता इमारती इथे उभ्या राहिल्यात आणि हा भाग पूर्णपणे बदलून गेलाय। रत्नागिरीचा किंवा जुनी रत्नागिरी म्हटलं तरी हरकत नाही याला। इकडे खाली जोशी पाळंद आणि हे आमचं आवडतं ठिकाण ते म्हणजे सुरज स्नॅक्स, सुरुची स्वीट अँड फरसाण। इथे आम्ही वरचेवर यायचो। इथे खाली साळवी फिश वर आहे। इथून पूर्ण रत्नागिरीमध्ये फिश पोचवले जातात आणि आता आपण हळूहळू शिरगावकडे चाललोत। अर्थात मी पूर्ण कव्हर नाही करणार आहे, एकदा इथून बाहेर पडलो आपण की मी थांबेन माझा जो व्लॉग आहे तो आणि दुसऱ्या कुठल्या तरी रत्नागिरीतल्या भागामध्ये तुम्हाला घेऊन जाईन। आज मी थोडं शहर मर्यादितच ठेवणार आहे। हे बघा, हा जो एकमेव अरुंद रस्ता आहे इथे, तो अरुंद रस्ता
समोरून गाडी आली की पंचायत होते. ते बरीच वर्ष एक मूर्ती होती, आता ती दिसत नाहीये इथे. आहे ती बघा कोपऱ्यावर, पुरातन कसली तरी मूर्ती आहे. ती मूर्ती आहे किंवा मूर्तीच आहे. रत्नागिरीचा एक असा भाग, शांत भाग. इथे पण आता खूप मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग झाल्यात. पूर्वी असं नव्हतं. परटवणे म्हणतो आपण याला. सो परटवणेमध्ये आहोत आपण आता. परटवणेची खेडेकरवाडी. अशा प्रकारे आपण रत्नागिरी शहरातून पुढे आलोत आणि बऱ्यापैकी हा इकडचा भाग मी कव्हर केलाय आज. हे बघा इथे हा एक सरळ रस्ता जातो गणपतीपुळेकडे. या साईडला जातो. मी गाडी जरा आधी पहिल्यांदा लावून घेतो. सरळ जे दिसते आरेवारे बीच हे चाललंय इकडे फ्युदरेक्स कॉलनी, फ्युदरेक्स कॉलेज किंवा MIDC कडे या साईडला. इथे आता हायवेचं काम चालू आहे. या सगळ्या साईडला तुम्ही बघाल तर जोरदार हायवेचं काम चालू आहे. बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट होत्या की सर जरा बाजारातून फेरी मारा. तुमचा प्रवास जर बाजारातून असेल तर बाजार दाखवा. त्यामुळे मुद्दाम त्यांच्या विनंतीला मान देत मी बाजारातून फेरी मारली. आणि आत्ता मी शहराच्या बाहेरच आहे MIDC मध्ये. इकडे फ्युदरेक्स कॉलेज, त्यांचा गेस्ट हाऊस वगैरे हा सगळा भाग, तो भाग आहे हा. तिथे मी चाललो आहे. हा खरा रत्नागिरी हायवे आहे, रत्नागिरी नागपूर हायवे आहे. आणि याची तुम्ही प्रगती बघतायच. आता काम चालू आहे जोरदार. इथे लिहिलंय दरड कोसळण्याची शक्यता वगैरे. तर मित्रांनो इथेच मी हा आजचा ब्लॉग थांबवेन. आज मला तुम्हाला शहरातला अजून एक भाग दाखवायचा होता, तो म्हणजे शहरातला बाजारपेठ शहरातली. आणि रविवार असल्यामुळे ते शक्यही झालं. तुम्ही हा ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा. आणि लवकरच नवीन भाग मी घेऊन येईन. रत्नागिरी शहरातील अजून एका कुठल्या तरी भागातून आपण फेरी मारू. धन्यवाद मित्रांनो.